महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी उपस्थित असलेल्या एका तरुणीने एमसीएन न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि समतेचा संदेश दिलाय। सर्वात प्रथम सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आणि आज मी इतकं सांगू इच्छिते की जरी आज आपण एन्जॉय करत असू, नाचत असू, सगळं करत असू, पण मला एकच सांगायचंय की बाकीचे जे 364 दिवस आहे तर त्या दिवसांमध्ये आपल्याला बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते आत्मसात करायचे, खूप शिकायचंय, खूप प्रगती करायची आहे। आणि मला असं वाटतं ही जबाबदारी फक्त कोणा एकाची नाहीये, तर आपल्या समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्यांचं स्वप्न होतं की भारत खूप मोठा देश बनाव, भारतमध्ये खूप प्रगती व्हावी, तर ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। आणि ही जबाबदारी फक्त आपण एकाच पार पाडू शकतो की आजची जी नवीन आणि तरुण पिढी आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये जावं, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवावं। आणि त्याच्यानंतर जी बाकीचे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन करावं। आज मी इथे आले तर इथे खूप छान उपक्रम राबवला गेला की त्यांनी मोफत पुस्तकं वाटप केली। तर मला असं वाटतं दुसरं काही मोफत दिल्यापेक्षा पुस्तकं मोफत देणं ही खूपच छान उपक्रम आहे आणि अनेकांनी याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे। आणि मला एकच सांगायचंय की खूप शिका, खूप मोठं व्हा आणि नेहमी एक स्वप्न बाळगा उराशी, आणि समाजाला जे आपलं देणं लागतं ते विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। रुपाली भगवान गाडी।